चंद्रपुर में 11 साल की बच्ची के साथ बलात्कार का एक और मामला सामने आया है। बच्ची ने अपने माता पिता को बताया कि उसी के शिक्षक ने उसके साथ यह गलत हरकत की है। इसके बाद माता पिता ने तुरंत पुलिस में शिकायत दर्ज करवाई। पुलिस ने आरोपी शिक्षक अमोल विनायक लोढ़े को गिरफ्तार कर लिया है और उसके खिलाफ पॉस्को अधिनियम के तहत मामला दर्ज किया गया। पीड़िता को मेडिकल जाँच के लिए जिला सामान्य अस्पताल में भेजा गया। पुलिस आगे की जाँच कर रही है। काल संध्याकाळी पीडित आणि पीडितेच्या आई कोरपना पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करायच्या आल्या होता आणि ते सांगितलं होता की मे महिन्यामध्ये त्यांच्यावर काही अत्याचार झाला म्हणून आणि आरोपी त्यांचा अध्यापक आहे। काही जे ट्यूशन घेत असताना संडे काही रविवारी डेट सांगता येत नाही आता आणि या रविवारीच्या दिवशी मे महिने त्यांनी त्यांच्यावर बलात्कार केलेला आहे आणि त्यांना धमकी पण दिलेली आहे की बाहेर बोलू नका म्हणून, त्यांच्या आई वडिलांना बोलू नका म्हणून। तो त्यांच्या कंप्लेंट लगेच घेतलेला आहे आम्ही आणि त्यानंतर आम्ही पीडित मुलगीला आम्ही मेडिकल तपासणीसाठी आम्ही चंद्रपूर सिटी हॉस्पिटलला भरती केलेले आहे। त्यांचा मेडिकल आता संपलेला आहे आणि ते पण हॉस्पिटलमध्ये आहे। तो त्या अनुषंगाने आम्ही कंप्लेंट दखल घेऊन एफआयआर दाखल केलेला आहे। लगेच आमच्या क्राइम ब्रांच टीम ज्यावेळी कंप्लेंट आला आमच्या पोलीस स्टेशन लगेच आमची टीम रवाना झालेला आहे। जे गोपनीय माहिती आणि तांत्रिक माहिती अनुसार आम्ही रवाना केलेला आहे आणि रात्री आम्ही अकोलामध्ये मेन आरोपी अमोल लोढ़े म्हणून अध्यापक आहे त्यांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांना आता आम्ही चंद्रपूरला घेऊन आला आणि तपास अधिकाऱ्याला ताब्यात दिलेला आहे। आम्ही अटक करून आणि पुढचा तपास सुरू करणार आहे। सध्या तक्रारमध्ये काही निष्पन्न झालेले नाहीये, फक्त एकच पीडित दिसत आहे। बट बाकी हा आरोपी कोणाच्या विरुद्ध अत्याचार केलेला आहे आणि अजून कोणी आरोपी आहे का त्यांच्या निष्पन्न होण्याच्या मेनली तपास आता प्राथमिक स्टेजवर आहे। तो तपासमध्ये निष्पन्न होण्यानंतर आम्ही कारवाई करतो। महाराष्ट्रात आता देशी गायींची ओळख राज्यमाता गोमाता अशी असेल। भारतीय संस्कृती जपणाऱ्या देवाभाऊंच्या महायुती सरकारने हा मोलाचा निर्णय घेतला आहे। या संबंधीचा शासकीय अध्यादेश नुकताच जारी करण्यात आला आहे। महाराष्ट्रात देशी गायींच्या संख्येत वाढ करून त्यांचं संवर्धन करण्याच्या दृष्टीने देशी गायींच्या पालन पोषणासाठी पशुपालकांना प्रेरित करण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे। राज्यात देशी गायींच्या संवर्धनासाठी प्रति गाय प्रतिदिन 50 रुपये अनुदान देण्यात येईल। गोशाळांना अत्यल्प उत्पन्न असल्याने त्यांच्या मदतीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। त्या देशी गायीचं संवर्धन झालं पाहिजे म्हणून हा दर्जा देण्यात आलेला आहे। आणि एवढंच नाही तर ज्या ठिकाणी पांजरपोळ आहे, ज्या ठिकाणी व्यवस्था आहे, अशा ठिकाणी देशी गायीच्या चाऱ्याकरता मदत करण्याचा निर्णय देखील राज्य सरकारने घेतलेला आहे। या योजनेची अंमलबजावणी ऑनलाईन पद्धतीने केली जाणार आहे। यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात गोशाळा पडताळणी समिती असेल। या निर्णयामुळे गोमातेचं रक्षण होणार आहे। गायीला गोमातेचा दर्जा देण्याची प्रलंबित मागणी महायुती सरकारने पूर्ण केल्याने हिंदुत्ववादी संघटनांनी महायुती सरकारचे आभार मानले आहेत।